आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांना येत्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदारकीचे तिकीट जाहीर झाल्यामुळे कपिल पाटील फाउंडेशन व भाजपा कल्याण जिल्ह्यातर्फे महिला मोर्चांतर्फे आनंदाचा जल्लोष साजरा करण्यात आला. नागरिकांचं खूप खूप अभिनंदन करते आणि आनंद व्यक्त करते, कारण कपिल पाटील साहेबांनी कामच एवढं केलं होतं, आम्हाला पूर्ण विश्वास होता. पण भारतीय जनता पार्टीच्या नियमानुसार ते नाव जाहीर होणं हे महत्त्वाचं असते आणि त्याप्रमाणे आज महाराष्ट्राची 20 लोकांची यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये आपल्या साहेबांचं नाव होतं. याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे, कारण ठाणे या भागाला पहिले लाभलेले पहिले केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचा बहुमान सुद्धा झालेला आहे. आणि आगरी समाजाचा जसा ते विकास करतात त्याचा आवाज ओळखला जातो, त्याचप्रमाणे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना विकास करण्यासाठी त्यांनी खूप कामं केलेली आहेत, ते भरलेले आहेत आणि त्याची पोचपावती म्हणून आज परत तिसऱ्यांदा त्यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. आणि म्हणून आम्ही आज हॅट्रिक साजरा करण्यासाठी इथे सगळे पदाधिकारी उभे आहोत. त्याचप्रमाणे युवकांनी आपले जे पंतप्रधान आहे यांनी अनेक योजना नवयुवकांसाठी केलेल्या आहेत, जसं स्टँडअप स्टार्टअप अशा बरेच कामं असतात. काही लोकांना कामं करायची असतात पण निधी उपलब्ध नसतो, पण स्वतःच्या गॅरंटीवर त्यांनी युवकांना निधी दिला आणि त्यांना सक्षम केलं, आपल्या पायावर उभं राहण्याची संधी दिली. असे माननीय आमचे सगळ्यांचे लाडके नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पण मी सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करते. आणि आजूबाजूला जे ज्या ज्या योजना आहे युवकांसाठी त्या राबवल्या जात होत्या, त्या सगळ्या युट्यूबला गुगलला सगळे सर्च केले आपण युवकांसाठी सगळ्या योजनांची माहिती तुम्हाला सगळ्यांना मिळत आहे. मी सगळ्या नवयुवकांना हेच आवाहन करते की आता तुम्ही शांत बसू नका. जी काही संधी तुम्हाला घेता येत नसेल त्या संधीचा तुम्ही उपयोग घ्या, कारण पहिले कोणतंही काम करताना जेव्हा आपल्याला लोनची गरज लागायची तर गॅरेंटर भेटत नव्हतं, पण आता सगळ्यांची गॅरंटी मोदीजींनी स्वतः घेतलेली आहे. युवकांना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम या नेत्यांनी केलेलं आहे. खरंच आता त्यांना परत एकदा आपण बहुमताने 400 पार करून परत पंतप्रधान बनवायचे आहे, कारण आधीचा 70 वर्षाचा कार्यकाल आणि मोदीजींचा 10 वर्षाचा कार्यकाल, या कार्यकालाची जरी तुलना केली तर सगळ्यांच्या लक्षात येईल की 10 वर्षाचा कालावधी हा 70 वर्षाला कधी पण पार करू शकतो. आणि म्हणूनच असं 50% होती या युवकांनी ठरवलं की आपण जर मोदीजींच्या कामाला मोदीजींच्या गॅरंटीला जर मतदान केलं तर नक्कीच त्या मोदीजींच्या नावे आपली बात 4 सरकार तो पूर्ण होईल. आणि तो पूर्ण होण्यासाठी इथं उपस्थित जे युवक आहेत ते आपले पदाधिकारी आहेत आणि युवकांमध्ये योजना जर पोहोचवल्या तर नक्कीच हे युवक आपल्याला 400 पार करण्यासाठी मदत करतील आणि आपण नक्कीच 400 पार करू. त्याच्यामध्ये येत असते त्याच्यात मला काही थोडं बोलून 50% होती आहे. या युवकांनी ठरवलं की आपण जर मोदीजींच्या कामाला मोदीजींच्या गॅरंटीला जर मतदान केलं तर नक्कीच त्या मोदीजींच्या नावे आपली बात 4 सरकार तो पूर्ण होईल. आणि तो पूर्ण होण्यासाठी इथं उपस्थित जे युवक आहेत ते आपले पदाधिकारी आहेत आणि युवकांमध्ये योजना जर पोहोचवल्या तर नक्कीच हे युवक आपल्याला 400 पार करण्यासाठी मदत करतील आणि आपण नक्कीच 400 पार करू. त्याच्यामध्ये येत असते त्याच्यात मला काही थोडं बोलून भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नरेंद्र मोदी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कपिल पाटील साहब आगे तुम्हारे साथ हैं. अलग गली में
यांना मी विनंती करतो की उपस्थित सर्व युवकांना आपण मार्गदर्शन करावं. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.